आहे जे आपण आत्ताच पाहिलं हे आहे इलायचीवालं आहे. का ज्युसी आहे ना. मस्त. ही 1360 रुपये आणि पतंगची डिझाईन दिसते ना थोडीशी. मुलं तर अगदी खुश होणार आहेत. मी खाऊन दाखवते. तर मस्त असं आकार दिलेला आहे ॲपल सारखा आणि वरून छान प्रकारे सजवलेलं आहे. हे आहे 56 भोग. नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण एका शॉपला भेट दिली, मिठाईच्या दुकानाला. गौरव स्वीट्स आणि नमकीन असं या मिठाईच्या दुकानाचं नाव आहे आणि शॉप आहे कोलबाड रोडला, विकास कॉम्प्लेक्स येथे, ठाणे वेस्टला. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला मिठाई बघायची आहे आणि त्याची व्हेरायटी पाहणार आहोत आणि त्याचे रेट आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ठाणे स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला वेस्टला यायचं आहे की ऑटोने तुम्हाला इथे येता येईल. हे आहे कोलबाड आणि कोलबाडमध्ये आपल्याला हे विकास कॉम्प्लेक्समध्ये गौरव मिठाईचं दुकान आहे. आपण आतमध्ये जाऊया. आपण दादांना विचारूया. दादा तुमचं नाव काय? नमस्कार. गंगेश यादव. गंगेश यादव. तर मिठाईंचे काय काय प्रकार आमच्या दर्शकांना दाखवा बरं. हे सुरुवात दिसते पिंक. कोणती? खूप सुंदर अशी मिठाई दिसते. दादा ही कोणती आहे? हे अनारकली आहे. वाव. कशापासून बनले म्हणजे कोणती टेस्ट येणार आहे? हे आपला अनारकलीचे काजूची टेस्ट. काजूचे पण खूप सुरेखरित्या सजवली बघा. कशी किलो येणार ही? 1520 किलो. 1520 रुपये किलोने येणार आहे. रोज गुलकंद. रोज गुलकंद म्हणजे काजूपासून बनवले. काजूपासून खूप सुरेख आहे बघा. गुलाबांच्या पाकळ्यांचा वापर केलाय. कशी किलो आहे? 1520. 1520 रुपये किलोने आहे आणि फ्लेवर काजूचाच आहे. काजूचे. अच्छा, खूप सुरेख आहे. गुलकंद स्टफिंग आहे म्हणजे आतमध्ये गुलकंदचं स्टफिंग येणार आहे. हे पिस्ताचिओ पिरामिड बकलावा आहे. अच्छा, म्हणजे हे मैद्यापासून बनवलं? हां, मैद्यापासून. हे टर्की डिश आहे. चौक म्हणजे नमकीन आणि हे नमकीन आहे. टर्की डिश आहे. टर्की डिश. टर्कीचे स्पेशल स्वीट आहे. अच्छा, हे टर्की स्पेशल डिश आहे बघा. आणि ही कसं किलो दादा? हे 2000. 2000 रुपये. काय म्हणजे याचं आतमध्ये काय स्टफिंग आहे? पिस्ताचिओ. पिस्ताचिओ म्हणजे पिस्तापासून बनवलेलं आहे. आणि बघा हे समोस्यासारखं म्हणजे थोडंसं मैद्याचं बनलेलं आहे. बेस्ट मस्त म्हणजे तुमची फेमस, गौरवची फेमस डिश. मस्त ड्रायफ्रूट आणि लिचीचं. काय सुंदररित्या सजवले बघा. त्याला असं पानाचं म्हणजे पिस्ता हे केलंय, त्याला सजवलंय आणि ते पुरं लिची फ्लेवर आहे. आणि हे कसं किलो? 1520 रुपये किलो आहे. खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह अशी दिसते. तर आपण त्याची टेस्ट करूया कसं आहे. पिस्त्याने असं मस्त असं आकार दिलेला आहे ॲपल सारखा आणि वरून छान प्रकारे सजवलेलं आहे. आपण टेस्ट करूया आतमध्ये कसं आहे. तुम्हाला जवळून दाखवते. आतमध्ये बघा त्याला असं मावा वगैरे आहे. आपण टेस्ट करून सांगते मी तुम्हाला कसं आहे. हा लिचीचा फ्लेवर आहे. आतमध्ये एवढे ड्रायफ्रुट्स आहेत ना, म्हणजे एक अर्ध खाल्लं ना तरी ती मजा येते. असं म्हणजे मस्तच स्वर्ग सुख. मिक्स ड्रायफ्रुट्स आहे. काय म्हणतात त्याला? अंजीर पासून. अंजीर काजू डिलाइट. अंजीर काजू डिलाइट. खूप सुरेखरित्या सजवले बघा. अंजिराचे तुकडे आहेत आणि ते स्लाइस पण दिलेले. इतकं 5 स्टार चॉकलेट वाले. 5 स्टार चॉकलेट. अच्छा, साइड हे साइड करून. हे काय किंमत याची? किलो 1520 रुपये. म्हणजे बहुतेक ज्या मिठाया बघतोय ना आपण एकदम वेगळ्या युनिक अशा, तर यांच्या स्वतःच्या कारखान्यात बनलेलं चांगल्या शुद्ध तुपापासून शुद्ध मावा यांनीच बनवलेला सगळ्या गोष्टी इथेच बनतात. अशा प्रकारे बनलेलं हे मिठाई आहे.
चांगल्या उत्तम प्रतीची मिठाई खाल तर आपल्याला काहीच त्रास होत नाही. तर हे आपण तेच एक्सप्लोअर करतो आजच्या व्हिडिओमध्ये. खूप सुंदर सुंदर युनिक असे, म्हणजे आपण नॉर्मली बघतो त्याच्या आधी वेगळं असं डिफरंट असं पाहायला मिळतं. तुम्हाला पेड्यांमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. हा बघा इथे पेड्यांचे दिले. पेड्यांची काय रेट आहे? पहिलं वालं 800 रुपये किलो. 800 आणि हे वालं 720. 720. हे वालं हा जरा दाखवा आपल्याला. आपण वेगवेगळ्या आता बर्फी पाहिल्या, बर्फीमध्ये वेगवेगळ्या युनिक अशा डिझाईन्स आणि त्याचे फ्लेवर एकदम बढिया आहेत. आणि हे आहेत पेढे, खूप सुंदर अशी डिझाईन. हे कसले पेढे? हे व्हाईट पोळी पेढा आहे. व्हाईट पोळी पेढा आहे मावाचे. कसं किलो? हे 760 ला. 760 रुपये. म्हणजे तुमच्याकडे पेढ्यांचं सुरुवात कितीपासून आहे? 720 ला. 720 पासून सुरुवात आहे पेढ्यांची, नॉर्मल पेढे. मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटीचे पेढे आपण बघूया. अजून एक व्हेरायटी आहे कोणती दादा? हे अमृत पेढा आहे. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ड्रायफ्रूट आणि मावाचे स्टफिंग केलेलं आहे ड्रायफ्रूट आणि माव्यापासून. मस्त आहे. अमृत पेढा म्हणतात का? टेस्ट करून बघूया चला. एक घेऊया आपण. एक आपण टेस्ट करूया आतमध्ये कसं फिलिंग आहे, काय आहे. मला तोडून दाखवते. वाव, आतमध्ये माव्याचं आहे. आपण ट्राय करूया कसं आहे ते. मस्त एकदम टेस्ट आहे. आतमध्ये मावा आहे आणि वरती पण असं ते वेगळं आहे. स्टफिंग पण वेगळं आहे आणि वरचं जे कवर आहे ना ते पण एकदम मस्त आहे. बघा 3 लेअर दिलेले आहेत. तोंडात टाकले ना अगदी विरघळतोय अक्षरशः. म्हणजे पेढ्याचा कडक वगैरे सॉफ्ट आहे. पैसे वसूल आहे. पेढ्यांमध्ये भरपूर व्हेरायटी असतात आणि मथुराचे पेढे फेमस आहेत. ते तुम्हाला इथे ओरिजिनल चवीचे मिळणार आहेत. कारण बघा कसे, वाव, खूप सुरेख, खूप सुरेख. दिसूनच असं म्हणजे बघूनच पोट भरणार आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटणार आहे. हे कसे किलो आहे? 720 रुपये किलो आहे. मस्तच, सगळ्यांना आवडणार. हे थोडंसं मिठा कम रेट आहे ना, थोडंसं हे तुम्हाला कमी गोड हवं असेल तर हे पेढे कधीही उत्तम आणि सगळ्यांना आवडणारे मथुराचे पेढे. कसं किलो? 840. मग हे घेऊ तसे तुम्हाला 720 पासून सुरुवात आहे. पेढ्यांमध्ये बरेचसे व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येकाची चव वेगळी आहे. आता आपण वळूया लाडूकडे. फर्स्ट वाला आपला आवडता सगळ्यांचा मोतीचूरचा लाडू. आणि हा वरती आहे तो प्रोटीन लाडू. अच्छा. आणि हा दुसरा आहे तो ही वरती भुजी आहे. आणि खाली आहेत ते हे खालचे लाडू, हे ड्रायफ्रुट्स मोतीचूर. आणि पहिला वाला आहे तो ब्राऊन कलरचा नाचणीचे लाडू. आता सगळी वळलेत गोड कमी खाणार आणि हेल्थकडे वळलेत आजची पिढी, किंवा आपण सुद्धा वळलोय. काही गोष्टी आपल्याला माहिती पडतात की साखरेपासून थोडंसं कमी. तर कोणाकोणाला मग नाचणीचे हवे असतात लाडू, तर नाचणीचे सुद्धा लाडू आहे हेल्दी असे. हे साखरेचे आहेत ना? हे गोडचे, गुळपासून बनवलेले, गुळापासून बनव. हे कसे किलो दादा? 800 रुपये. 800 रुपये किलोने इथे लाडू. बघा त्याला सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे लावलेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे. मेथीचा लाडू बाळणपणानंतर आपण खायला देतो बाळंतिणीला, किंवा एरवी पण आपण थंडीमध्ये मेथीचे लाडू खातो. तो मेथीचा लाडू कसा विचारूया. छान खसखस वगैरे लावलेली आहे. कसा किलो आहे दादा हा? हे आपला 760 रुपये. आणि त्याचा वास सुगंध असा येतोय ना, मस्त ॲरोमा, बघूनच असं तोंडाला पाणी सुटते. मेथीचा लाडू झाला. आता डिंक लाडू बघूया. डिंक लाडू कसा किलो? 220 रुपये पाव किलो आणि 880 रुपये किलो. 880 रुपये किलो आणि 220 रुपये पाव किलो आहे. पूर्ण बघा ड्रायफ्रुट्स लावलेले आहेत आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू इथे डिंकापासून बनलेले. एकदम आपल्याला आरोग्यवर्धक असे जे लाडू असतात. एक लाडू दुधासोबत खाल्ला तरी मस्त. वरची बर्फी दिसते, ही कशी किलो? फर्स्ट वाली हां 880 रुपये. आणि ही दुसरी वाली कोणती? चॉकलेट बर्फी, ती कशी? ही वाली थर्ड वाली ग्रीन दिसते 920. अच्छा. आता अशाच प्रकारे बर्फीचे पण वेगवेगळे फ्लेवर आहेत. रोजपासून बनलेली आहे, अंजीरपासून बनलेली आहे. वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे मिठाई पाहायला मिळेल आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिठाई घेऊ शकता. 2 पैसे दे ग मला, पोरी दे ग मला, खर्चाला पान सुपारीला, माहीमचा हलवा आणि तुला. माहीमचा फेमस असा हलवा, मुंबईचा फेमस. आणि हा कोणता? कराची हलवा. ह्याच्यामध्ये काय फरक आहे?
हे चिकट आहे, बदामी थोडासा रबर टाइप, च्युई टाइप असतो. हा थोडासा ताणला जातो रबरासारखा आणि हा थोडासा सॉफ्ट असतो. हा फरक असतो. हलवा हा सगळ्यांना आवडतो. हा कसा मग पॅकेट हे सगळं हे 200 रुपये पाव किलो आहे, 220 रुपये पाव. 220 रुपये पाव आणि हा 200 रुपये पाव. मग याच्यामध्ये बघा त्यांनी सगळे म्हणजे चारही रंग दिलेले आहेत, म्हणजे छान स्लाइस करून ठेवलेले आहे. मध्ये शुगर फ्री मिठाई सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूरसे व्हरायटी मिळणार आहे. शुगर फ्री मध्ये कोणते हे वाले? हे आवळा डेट्स लाडू आहे. आवळा डेट्स, आवळाचा वापर केलेला आहे. आवळा आणि डेट्स याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि घी पासून बनवलेले आहेत ना हे? कसे किलो हे? 1200 रुपये. आणि खजूरचे कोणत्या याच्यापासून बनलेले आणि ड्रायफ्रुट्स मिक्स केलेले बघा याच्यामध्ये. वाव, हे कसे? हे पण 1200 रुपये किलो. तर मग शुगर फ्री मिठाई लाडू तुम्हाला इथे मिळणार आहे. गुलाबजाम आहे तिथे, तुम्ही घेऊ शकता पाव किलो वगैरे इथे. आणि काला जामून आहे. गुलाबजामुन मध्ये साईज आहे बघा, त्याप्रमाणे तुम्ही ते गुलाबजाम पाव किलो कसं येणार? 150 रुपये. मला इथे सुट्टा मावा हवा असेल तर तो सुद्धा मिळणार आहे. कसा पाव किलो? 190 रुपये मावा आहे. तुम्ही ताजा मावा यांचा घेऊ शकता. हा हे मला काय खरवस आहे? खरवस कसं आहे? खरवस आहे आपला 160ला पाव किलो. 160ला पाव किलो फ्रेश असं खरवस आहे. आणि पेठा आहे. हा पेठा लिची पेठा आहे. स्वीट्स आली, दिल्लीची स्वीट आली. महाराष्ट्रीयन पारंपरिक तुम्हाला लाडू तर पाहायला मिळाले. सगळ्या पद्धतीची म्हणजे सगळ्या पारंपरिक तुम्हाला रेसिपी मिठाई तुम्हाला या दुकानात मिळणार आहे. त्याचप्रमाणे आग्र्याचा फेमस असा पेठा बघूया. लिची पेठा बघूनच बघा, लिची पेठा आहे बघा. एक ती असं वाटतं की व्हाईट आईस प्रमाणे वाटतं. हे कसं आहे? हे आपले 560 रुपये किलो. 1 किलोला 560. टेस्ट करूया. पेठा कशापासून बनतो? तर कशापासून दादा बनतो पेठा? हे आपले भोपळा आहे ना, व्हाईट वाला भोपळा, सफेदवाला भोपळ्यापासून बनतो. पण टेस्ट करू. का ज्युसी आहे ना, मस्त. आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि सफेद भोपळ्यापासून बनलेला हा पेठा आहे. बढिया. इथे थोडीशी छेना अंगूर दिसते. हे कसं दादा? 600 kg. आणि ही रबडीचं काय? रबडी चमचम 48ला पडते. म्हणजे एक पीस आहे का? एक पीस आहे. एक 48ला म्हणजे 48 रुपयाला एक पीस आहे. आणि वरचा ते पण 48ला. म्हणजे प्रत्येक एक पीस तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही घरच्यासाठी नेऊ शकता. हे बघा वेगवेगळे मलाई सँडविच आहे, हे आहे. हे तर एकदम सुंदर असं मिठाई आहे, सगळ्यांना आवडणारी असे सँडविच आहे. आणि हे काय? मिल्क मलाई सँडविच. तो कसा पीस? हे रबडी चमचम आहे आणि हे 48 रुपयाला हे पीस आहे. आणि सुंदर असं बघा, तुम्ही इथे गिफ्ट पॅकिंग करून पण नेऊ शकता तुम्हाला कुठे न्यायचं असेल तर. केसर ड्रायफ्रूट श्रीखंड कसं आहे? 60 रुपये किलो. बघा फ्रेश असं श्रीखंड आहे. आणि हे कोणतं दादा? केसर. आणि हे वाला मँगो आम्रखंड. आम्रखंड कसा? 480 रुपये. आणि हे काय दादा? रबडी. ही लच्छा रबडी. वाव, बघूनच तोंडाला पाणी सुटतं. ही कशी येणार दादा पाव किलो? 200 रुपये पाव किलो. अरे वा. अंगूर बासुंदी. आणि हे वाला राजभोग. राजभोगचं कसं पीस येतं का? 40 रुपये. आणि ते वाला रसगुल्ला सफेदवाला. आणि ते वाला पहिलं रसमलाई. क्या बात आहे. आणि ते सफेदवाला श्रीखंड आहे का? विलायची वेलची आहे. आणि हे वाला पनीर. तर तुम्हाला सगळ्या टाईपची मिठाई आपण बघतोय. मस्त मस्त वेगवेगळ्या युनिक अशा मिठाई आणि फ्रेश मिठाई ते बनताय. खीर कदम बंगाली मिठाई ना? बंगाली मिठाई बघा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या मस्त असं त्यांनी असं वाटीमध्ये सर्व केलंय. हे बाप्पाच्या समोर पण तुम्ही ठेवू शकता. हे सगळं वरती हे लावलंय ना, मावाचे अंदर आणि रसगुल्ल्याचे छेनाचे स्टफ. अच्छा. आणि वरती काय लावलेलं आहे? हे मावाचे श्रीखंड आहे जे आपण आत्ताच पाहिलं. ड्रायफ्रूट आहे. हे ड्रायफ्रुट्स आहे. आणि हे आम्रखंड. ही रसमलाई आहे, अंगुरी रसमलाई. आणि ही लच्छा रबडी आहे, सगळ्यांना आवडणारी. आईस्क्रीम मध्ये पण असते किंवा फालुद्यामध्ये सुद्धा ही यूज करतात.
आणि आता ना केकमध्ये सुद्धा हे पदार्थ यूज करून केक बनवले जातात. जसे की अंगुरी आहे, रसमलाई ही केकमध्ये वापरून सुद्धा लेअरमध्ये यूज करतात. आणि हे आहे ते दादा काय? रसमलाई. तर आपण टेस्ट करूया. आधी पहिलं काय आहे हे दादा कोणतं आहे? हे केसरचं श्रीखंड आहे. आपण टेस्ट करू आणि पुरी सोबत खायला इतकी मजा येणार आहे. मस्त, काय सुंदर आहे त्याची टेस्ट. मध्ये गेल्यानंतर असं जास्त पण गोड नाही, पण असं सॉफ्टनेस आहे ना त्याचा, बढिया. तर आपण दुसरं वाला केसर ड्रायफ्रूट टेस्ट करूया. सगळे ड्रायफ्रूटचे दाणे त्याच्यामध्ये आहेत आणि आंबट गोड अशी चव आहे. केसरचा फ्लेवर आहे, भन्नाट. हे आहे आम्रखंड. आपण ते पण टेस्ट करूया. माझ्या आवडीचं पुरीसोबत खायला इतकं बढिया लागतं ना. वाव, ओरिजिनल आंब्याची टेस्ट आहे ती, पण हापूस आंब्याची टेस्ट त्याच्यामध्ये आहे. पहिल्या ह्याच्यातच कळलं की आम्रखंड का बेस्ट आहे. हा कसा बोलले ना पाव किलो? 120 ला पाव. ही आपण आता लच्छा रबडी टेस्ट करूया. मस्त रबडी आहे, मस्तच एकदम छान. त्याचा मिक्स होऊन जी रबडी बनते ना, हा हा हा. अंगुरी बासुंदीची टेस्ट करूया. दुधापासून बनलेली बासुंदी जेव्हा ती शिजत असते ना, अगदी आरामात कुठलीही मिठाई मंद गॅसवर शिजते आणि आरामात शिजते. आणि त्याच्यामध्ये की खूप शेफचा जो हात असतो, रेसिपी बनवण्याची जी कला आहे ना, एकदम बढिया आहे. आपले बनाय यस, ते बघा ह्या लोकांनी बनवलेले आहे आणि ते नेहमी बनवतात. फ्रेश अशा मिठाई तुम्हाला गौरवमध्ये मिळणार आहेत. तर यायचं असेल तर नक्की भेट द्या, टेस्ट करा आणि नक्की खात्री झाल्यावर खरेदी करा. तुम्हाला ओरिजिनल देसी घी घ्यायचं असेल तर कसं आहे? छोटी बॉटल कशी दादा? हे 240ला, 240 ला. आणि हे गायपासून, गाईचं आहे, गाईच्या दुधापासून बनलेलं आहे. आणि हे कसं ही बॉटल? हे अर्धा किलोचं. ही अर्धा किलो. किती रुपये? हे 480 रुपये. 480 रुपये. आणि ही वाली? हे पण अर्धा किलोचं आहे. अर्धा किलोचीच आहे ना? हे बघा, हे गिर कावचं घी आहे. अच्छा, आपला नॅचरल आहे, नॅचरल घी आहे. तर तुम्हाला तूप सुद्धा इथे मिळणार आहे. याच्याबद्दल अजून काय सांगताय दादा? हे गिर कावचं घी आहे, A2 घी भी बोलते हैं इनको. अच्छा, एकदम बेस्ट. अपना काठी वाली गाव गाय था ना, उनका रहता है. त्याच्यापासून बनलेलं गीर गाईच्या दुधापासून बनलेलं आहे. आणि दादाने सांगितली याची माहिती आपल्याला आणि किंमत सुद्धा कळलेली आहे. दादा या हे 500 रुपये पाव. 500 रुपये पाव. म्हणजे हे किती बोलले पाव? हे 240 रुपये. 240. म्हणजे त्याची जास्त किंमत आहे, पण ते तूप अगदी उत्तम क्वालिटीचं. ही कोणती चिक्की आहे का? रोज चिक्की. हे बघा, रोज ड्रायफ्रुट्स. हे रोज ड्रायफ्रुट चिक्की आहे. ही अशी 1 पीस कसं? हे 1 पीस 30 रुपीजला, 30 रुपयाला. ड्रायफ्रुट्स पासून बनलेली चिक्की आहे. तर चिक्कीचे सुद्धा तुम्हाला फ्लेवर पाहायला मिळतील. हे काय दादा इथे? हे मँगोची बर्फी आहे. मँगोची बर्फी. ही कशी किलो? ते 900 रुपये. अच्छा, त्याच्या बटरस्कॉच बर्फी आहे. आणि ही कोणतं आहे? मलाई कलाकंद. कलाकंद कसा? हे मलाई बर्फी 840 ला किलो. अच्छा. आणि हे अपने मोहनथाल. ही ड्रायफ्रूट पासून बनवलेल्या करंज्या आहेत. गुजिया बोलतात त्याला. गुजिया ना? गुजिया, करंजी. बालुशाही इतकी सुंदर लागते ना खाल्ल्यावर. आणि गुजिया, ही गुजिया माव्याची आहे ना? ड्रायफ्रूटची आहे. तर ही कशी किलो बोलले? 800 रुपये किलो. किलोमध्ये किती बसतात? किलोमध्ये 20-21 बसतात. आणि ही आहे बालुशाही. बालुशाही कशी किलो? बालुशाही 760 रुपये. बालुशाही टेस्ट करूया कशी आहे. बापरे, किती लेअर आहेत बघा आतमध्ये. मस्त. तुपाची इतकी सुंदर चव लागते ना, विरघळते अक्षरशः. रोज बाईट्स, काजू बाईट्स, मावा बाईट्स. हे काय पर पीस प्रमाणे आहेत का? अच्छा, खूप साऱ्या व्हरायटी आहेत. मिठाईंची तरी किती व्हरायटी असणार आहे तुमच्याकडे? 200च्या पेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला गोड मिठाईमध्ये मिळणार आहेत. म्हणजे बर्फी आले, पेढा आले, लाडू आले, तशा आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्यांनी छान आकर्षक पद्धतीने सजवलेले आहेत.
आणि ओरिजिनल त्यांनी इसेन्स वापरले, ओरिजिनल सगळे पदार्थ इथे वापरतात. तर आपण आता मेन इन्ग्रेडियंट्स बघणार आहोत. मेन मिठाईचा पदार्थ म्हणजे काजू कतली, सगळ्यांना आवडणारी. तर काजू कतली मेन आपलं सिंपलवाली दाखवा. ही बघा, ही काजू कतली किती सुंदर असं वर्क आहे, चांदीच्या वर्खाने सजवली. ही कशी किलो? 12 मध्ये किती व्हरायटी मध्ये फ्लेवर मध्ये? 5 व्हरायटी मध्ये. हा कोणता फ्लेवर आहे? केसरवाली आहे. ही बघा केसरवाली आहे, अंजीर फ्लेवर मध्ये. म्हणजे थोडीशी तुम्हाला स्लाइस तीच मिळणार आहे. वरती चांदीचा वर्क आहे, पण त्यांनी फ्लेवर वेगवेगळे दिले. रोज फ्लेवर आहे, मँगो फ्लेवर आहे. हे रोजवाले आहे. रोज, ही बघा हे रोजवाले आहे, त्याला रोजने वर्क लावलेला आहे. लिचीचा फ्लेवर मध्ये, क्या बात, लिचीच्या फ्लेवर मध्ये. वाव, खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह अशी. ही कशी किलो दादा? ही 1360 रुपये. आणि पतंगची डिझाईन दिसते ना थोडीशी. बघा डिझाईन बघा कशी. आणि ही वाली रोजवाली कशी? 1320. आपण ही रोजवाली टेस्ट करूया. थोडीशी मी थोड्या टेस्ट करून दाखवते काय फ्लेवर आहे त्याचा. रोजचा फ्लेवर एकदम ओरिजिनल टेस्ट येते ना. काजू कतली म्हणजे काजूचा फ्लेवर आणि त्याचा जो फ्लेवर आहे ना मिक्स झालाय, त्याला तो बॅलन्स करतोय. हे आहे 56 भोग. म्हणजे तुम्ही बाप्पाला किंवा देवदेवतांना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तर हे 56 भोगची थाळी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. दादा ही कितीला आहे? हे 4500. 4500 रुपयांची. आणि सगळ्या वाट्या वगैरे त्याच्या सकट, थाळी सकट तुम्हाला असं पॅकिंग येणार आहे बघा. आणि सगळ्या प्रकारच्या मिठाई याच्यामध्ये आहे, ज्या आता आपण पाहिल्या ना त्यात सुद्धा मिठाई आहे. इथे सुट्टी बुंदी आहे, लाडू आहेत, बर्फीचे प्रकार आहेत, पेड्यांचे प्रकार आहे. आणि खूप सुंदर इथे असं सजवलेली आहे. मस्त एकदम बढिया. आपण मिठाई आता पाहिल्या. मिठाईसोबत तुम्हाला इथे नमकीन उत्तम दर्जाचं मिळणार आहे, ते सुद्धा फ्रेश मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर इथे त्यांनी बघा चिवडा वगैरे ठेवला आहे. ज्वारी चुरा. ज्वारीचा आहे? ज्वारीचे रोस्टेड चुरा. अच्छा, टेस्ट करून बघूया आपण टेस्ट करून थोडीशी. तर थोडंसं गोड खाल्ल्यानंतर तिखट तर बनताय ना. चुरचुरीत आहे ज्वारीचे टेस्ट. आणि तो कोणता आहे? बाजरीचा चिवडा. क्या बात आहे. फ्लेवर मध्ये चिवडा आहे, म्हणजे ज्वारीचा, बाजरीचा, नाचणीचा. आपण पोह्याचा चिवडा आपल्याला माहित असतो किंवा मक्यापासून, तर सगळे फ्लेवर इथे आहेत बघा. हा जरा टेस्ट करा दादा. हा कोणता आहे? हे नाचणीचा. नाचणीपासून बनवलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते बघा. आणि याची चव तुम्हाला मी सांगते. आणि कसं किलो बोलले? 480 रुपये. 480 रुपये. मस्त. हा डाएट स्पेशल. थोडासा चिवडा तुम्ही घेतला ना, रोस्टेड आहे, मस्त वाटणार आहे. आणि ते भरपूर बसणार आहे ना किलोमध्ये. चकलीमध्ये पण वेगवेगळे फ्लेवरच्या चकल्या आहेत, छोट्या चकल्या पण अशा आहे. आणि अशी पॅकिंग आहे. ही पाव किलोची आहे? हे 100 ग्रामची. 100 ग्रामची पॅकिंग आहे. म्हणजे हे पण तुम्ही असं प्रवासात वगैरे पण किंवा चहा सोबत पण, हे वेगवेगळे फ्लेवर आहेत ह्याच्यामध्ये. माझ्यामध्ये पाव किलोचं वगैरे पण मिळणार. तुम्हाला पाव किलो 1 किलो जसे हवे तसे फ्लेवर मिळणार आहे. ही कोणती? मुगाची? मूग डाळची चकली. मूग डाळची, माझी फेवरेट चकली. ही कशी आहे? 140 रुपये. 140 रुपयाला. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला ही जास्त क्वांटिटी पण मिळणार आहे. म्हणजे 100 ग्रॅमची क्वांटिटी आहे आणि 200 ग्रॅमची सुद्धा. भाजणीची फेवरेट आपली चकली. ती कशी? 120ला. आणि ते शंकरपाळ्या खूप सुंदर दिसत आहेत, मस्त एकदम बघा. अशा मस्त फुललेल्या आहेत पुरीसारख्या. ही कशी? 80 रुपये. हे 80 रुपयाची. किती आहे? 200 ग्राम. 200 ग्रामचा 80 रुपये. आणि ह्या पण त्याच्यामध्ये शंकरपाळीमध्ये ह्या अशा म्हणजे क्रिस्पी आहेत, लेअरवाली. हा लेअरवाली. आणि कोणाकोणाला अशी हवी असते. शंकरपाळ्याची पण थोडीशी व्हेरायटी असते. ही जरा कमी गोड असते आणि थोडीशी कमी आहे ना, जास्त गोड. ही जास्त गोड आहे, ही कमी गोडची. शंकरपाळी कशी? 75 रुपये. ह्याच्यामध्ये पुरी पण आहे, मेथी पुरी. आणि ही कोणती आहे? जिरा पुरी. आणि ही वाली मसाला पुरी. पुरी पण छान आहे, म्हणजे आपल्याला प्रवासासाठी खरंच. मेथीची कशी? ते पण 115 रुपयांना. म्हणजे पुऱ्यांचे पण व्हेरायटी आहे. इव्हन इथे तुम्हाला आता नवीन निघाले नाचोस, मुलांना आवडणार आहे आणि पौष्टिक पण ना. डिप्स. हा, म्हणजे तुम्ही हे ना मुलांना दिले खायला
छोटी भूक असते मध्येच आपल्याला चहाच्या वेळेस, तेव्हा तुम्ही थोडेसे मेयोनीज बरोबर किंवा सॉस बरोबर दिले ना तर छान वाटतं, म्हणजे थोडंसं डिप्समध्ये. तर नमकीनचे पण खूप सारे फ्लेवर आहे जे आपण खातो. इथे मिक्स ड्रायफ्रूट आहेत, बटाटा चिप्स आहेत. बटाटा चिप्सची काय रेट आहे? हे रताळूचे आहे. रताळ्याचे? रताळू चिप्स आहे. अच्छा, हे रताळ्याचे. हे कसे? हे 125 ला. वाव, वेगळे युनिक असे टेस्टचे सगळे फ्लेवर आहेत. म्हणजे नॉर्मली आपले चिप्स असतात आणि इथे येलो वाले चिप्स दिसतात. बटर केला वेफर. हे बटर केला वेफर. हे बटर मध्ये फ्राय केलं. बटर मध्ये? हे कसे? ते येणार आहे 130 ला. 130 रुपये. मग अशाच प्रकारे तुम्ही इथे नमकीन घेऊ शकता. तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला इथे मिळणार आहे. हे का दादा? हे क्रीम रोल आहे. अच्छा, वेगवेगळे. हे चॉकलेटचं दिसतंय. चॉकलेट हे बघा अशा पद्धतीचं असतं. आणि हे कसं आहे? हे 140 ला. 140. मिठाई आहेत. तुम्हाला ह्या सेक्शनला पाहिलं तर पूर्ण नमकीन आहे, चॉकलेटचे फ्लेवर येणार आहेत. आणि इथे आपण कचोरी पण विचारूया. कचोरी कशी दादा? ही वाली मोठी वाली 110 ला पाव किलो. 110. आणि ही छोटी वाली 130 ला पाव किलो. आणि हा समोसा हे पण 110 ला. हे सगळे फ्रेश मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला चॉकलेट सुद्धा गिफ्ट साठी वगैरे हवे असतील तर ते सुद्धा सेट इथे त्यांनी केलेले आहेत. हे कसा सेट येणार? हा 1495 ला. चॉकलेटचे. आणि तुम्ही ना रुखवातीमध्ये वगैरे पण लग्नामध्ये सुंदर असे वाटतील. गिफ्ट द्यायला पण मस्त आहे. बर्थडेला सुद्धा गिफ्ट देऊ शकता. सुंदर सुंदर असे मुलींना तुम्ही असं गिफ्ट देऊ शकता. हे कसं? याच्यावर किमती सगळ्या दिलेल्या आहेत. 320 रुपयाला. आणि घेऊ तसे मग 300, 400, 500 तुम्ही जसं घ्याल नाही ते तसं आहे गिफ्टसाठीचं. हे मुलांना सुद्धा हे गिफ्ट करू शकता. लहान मुलांच्या आवडीचं कॅडबरीचं असं. हे काय बरं दादा? मार्बल चॉकलेट आहे. वाव, किती दिसायला सुंदर आहे. क्रीम. मग हे पर पीस घ्यायला लागतं? नाही, वेट पर की कसं? 180 रुपयाला 100 ग्राम आहे. 100 ग्रॅम आहे. 180 रुपयाला. हे पुढे दाखव. खूप सुंदर दिसतंय. वाव. हे 270 ला 100 ग्राम. आतमध्ये म्हणजे बाईट केल्यावर मग ते कोणतं फ्लेवर आहे? चॉकलेट हेझलनटचं. हेझलनटचं. आणि कलर बघा किती सुंदर सुंदर आहेत. आणि ते काळे खजूर वगैरे सुद्धा आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या टॉफी आहेत. हे वरती पण सुंदर असे दिसतात, अट्रॅक्टिव्ह. पिस्ता, काजू आहे. आणि हे कोणते? हे ब्लॅक पेपर कॅश्यू आहे. ब्लॅक पेपर का कॅश्यू? हे कसं आहे दादा? हे 400 रुपये. 400 मध्ये गुंडाळलेले का? खूप सुंदर असं दिसत. हे 100 ग्राम कसं? हे 100 ग्राम 180 रुपये. अच्छा, आपण ओपन करूया. दाखवते मी. मुलं तर अगदी खुश होणार आहेत. मी खाऊन दाखवते. मस्त. मेलनचा एकदम टरबूजचा अगदी त्याच्यामध्ये येत आहे, टेस्ट येतं, फ्लेवर मस्तच. तुम्हाला सणासुदीला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तसं गिफ्ट हॅम्पर पण केलेले आहे ड्रायफ्रुट्समध्ये. आणि आपण घेऊ तसं आहे. म्हणजे किलो प्रमाणे आहेत का दादा? नहीं, बास्केट का जो भी रहता है उतना ही रहता है. उतना ही. वो जो 1220 ला. त्याच्यामध्ये काय काय येणार आहे? हे पेरी पेरी काजू आहे, पिस्ता आहे, मिक्स ड्रायफ्रूट आहे. अच्छा, म्हणजे ब्लॅक किसमिस आहे, बदाम आहे, नॉर्मल ना एकदम गिफ्ट द्यायला छान ऑप्शन आहे. हो. सगळे किट केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण हा बघतोय, ह्याच्यामध्ये पण काजूचे बरेचसे फ्लेवर आहेत. मसाला काजू आहे, साधा काजू आहे, पिस्ता, मनुका, अक्रोड आहे. आणि किशमिश मध्ये पण मस्त त्यांनी सजवलेलं आहे. कसं आहे? 2130 रुपये. हॅम्पर दिसतंय. हे 10-12 आयटमचे आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये कॉफी, जॅम आणि बिस्किट आणि पान, आहे. रोचर चॉकलेट आणि हे काय बरं? ह्या सॉसेस आहे. सॉसेस आहेत. हे टँग आहे. गोळ्या आहेत, हे गोळ्या आहे. बिस्किट्स आहेत, चॉकलेट्स आहेत. म्हणजे हे पण छान आहे. वाव, खुश होणार आहे ज्यांना देणार देता. हा कितीला असेल गिफ्ट हॅम्पर? 50 रुपये. 3050 रुपयाला. सेक्शन खाकऱ्याचं आहे. खाकऱ्यामध्ये किती पासून सुरुवात आहे दादा? 80 रुपये. 80 रुपयापासून आहे. त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर आहे. मस्त हेल्दी. आणि त्याच्यामध्ये की साईज पण आहे ना छोटी. खाकऱ्या सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला जशी साईज हवी. आणि कॉईन खाकरा म्हणजे हे तुम्ही प्रवासामध्ये पण यूज करू शकताय. खायला पण पटकन म्हणजे संपणारा पण आहे असं आहे. आणि पौष्टिक असं. भाकरी आहे. ही भाकरीपासून बनलेली आहे. अरे वा. लॉलीपॉपचं सेक्शन आहे. लहान मुलं तर अगदी खुश होणार आहे. पूर्ण सुंदर इथे सजवलेलं आहे बघा, मस्त. बेकरीचं सगळं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये इथे पापडी वगैरे पण आहे. ते फाफडा आहे ना. ह्याच्यामध्ये बघा बरंचसं इथे बटर वगैरे आहे.
आणि हे आपण आता पाहिले ना, हा कोणता चिवडा आहे दादा? रंगीला चुरा है. कोणता? रंगीला चुरा. रंगीला चिवडा, रंगीबेरंगी दिसतो. हा कसा? 80 रुपयाला पॅकेट आहे बघा. तुम्हाला वेगळं काय ट्राय करायचं असेल ना तर गौरव स्वीट्स आणि नमकीनला नक्की भेट द्या. वेगवेगळे नमकीनचे प्रकार तुम्ही पाहिले नसेल ते तुम्हाला इथे टेस्ट करून घेता येईल, खरेदी करता येईल. हेल्दी आणि पौष्टिक असे मखाना, त्याच्यामध्ये पण फ्लेवर्स आहे. फ्लेवर किती आहे त्याच्यात मखाण्यामध्ये? त्याच्यामध्ये 8 फ्लेवर आहे. 8 फ्लेवर आहेत. मग हे पॅकेट हे कोणतं फ्लेवर आहे? हे पुदिनावाला आहे आणि हॅलोपिनो आहे. बघा खूप वेगवेगळे फ्लेवर आहेत. 200 मखाना रुपयाचा पण आहे. 100 ग्राम. हे आपल्याला चहाच्या वेळेस चांगलं पौष्टिक, घाई गडबड असेल तेव्हा. केळ्यांचे वेफर्स आहेत, त्याच्यामध्ये पण फ्लेवर्स दिलेले आहेत. इथे सगळे चकलीचे फ्लेवर्स आहेत, वेगवेगळे फरसाणस आहेत, ते सगळे छोटे छोटे स्नॅक्स आहेत, बुंदी वगैरे आहेत. मग जसे घेऊ तसे भावनगरी गाठ्यांचे पण इथे बरेच प्रकार दिसतात. ही कशी गाठ आहे दादा? हे चंपाकली गाठी आहे. चंपाकळी. आणि ही वाली? हे भावनगरी. भावनगरी. मस्त आहे भावनगरी, बघा कशी दिसते. त्याच्यावरच ओळखली जाते भावनगरी. चकलीमध्ये पण प्रकार आहेत आणि इथे बघा फरसाणमध्ये पण आहेत. हा कोणता आहे? नवरत्न. कोलकाता मिक्स. बरेचसे म्हणजे ना एक जी व्हेरायटी तुम्ही बघाल ना चकलीची, मग त्याच्यात तुम्हाला 7-8 प्रकार, चिवड्यामध्ये 7-8 प्रकार आणि मस्त युनिक असे मिठाया आहेत, नमकीन आहेत. या आणि नक्की भेट द्या. किती ब्रँचेस आहेत? 21. कुठे कुठे आहे? ठाण्यामध्ये किती आहेत? ठाण्यामध्ये 13 आणि मुंबईमध्ये 8. बघा त्यांच्या मुंबईमध्ये 8 आणि ठाण्यामध्ये 13 आहे. 13 ब्रांच. आणि मेन ब्रांच कुठे तुमची? मेन ब्रांच वसंत विहार. वसंत विहारला आहे. मानपाडा. अच्छा. तर अमित दादा, आपण फॅक्टरीची पण कधीतरी टूर करूया की गौरव? अच्छा, तर नक्कीच आपण भेट देऊया एकदा दिवाळीच्या वेळेस. आणि खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. छान अगदी माहिती दिली आम्हाला. छान बघा, सँडविच आहे. और किती आहे? कोथिंबीर वडी, कचोरी आहे. और समोसा कैसा पीस? 20 रुपयाला पीस आहे. म्हणजे इथे तुम्हाला 10 ते 10 पर्यंत तुम्हाला हे स्नॅक्सचं एकदम गरमागरम मिळणार आहे, चांगल्या क्वालिटी. आपण ट्राय करूया समोसा. गरमागरम असा समोसा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान छान मिठाया पाहिल्या आणि ह्याच्या मागे सगळे हे शेफ आहेत, म्हणजे इथले त्यांचे हात आहेत आणि चांगल्या उत्तम दर्जाचा मावा इथेच तयार केला जातो. ह्यांची स्वतःची फॅक्टरी आहे, ते आपण नंतरच्या भागामध्ये बघणारच आहे कसे बनवले जातात. आपल्याला नक्कीच उत्सुकता असेल की कशापासून काय बनतं. तर माव्यापासून, दुधापासून यांचे सगळे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत आणि ते आजच्या भागामध्ये आपण एक्सप्लोअर केले आहेत. तर गंगेश दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना छान मिठाईंची माहिती कळाली, आजचा भाव, आजचा दर कळला. तुम्हाला दर वाढत कमी जास्त होत असतात मिठाईमध्ये? म्हणजे जसं दुधाचा भाव वाढतो तसं म्हणजे थोडंफार तुपाचं, दुधाचं हे कमी जास्त थोडंसं होणार आहे, पण क्वालिटी उत्तम दर्जाची आहे. मी बऱ्याचदा खरेदी केली आहे म्हणून तुमच्याशी हा व्हिडिओ एक्सप्लोअर करते आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बोला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.